नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा नी सा गा पानी पानी धा पा पद पद गा नी ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार, मी आरजे प्रिया. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो. सामान्य ते असामान्य, साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र. चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. मग मंडळी, मला सांगा, दादा असं म्हटलं की क्रिकेटमधलं कोणतं व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं? अर्थातच सौरव गांगुली. सौरव गांगुली भारतीय राष्ट्रीय संघाचा यशस्वी कर्णधार. आज सौरव गांगुली म्हणजेच आपल्या दादाचा वाढदिवस आहे. त्याच निमित्ताने सर्वप्रथम रेडिओ MPSC गुरुकडून सौरव गांगुली यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा आणि त्यांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो ही मनापासून इच्छा. चला तर मग आज आपण सौरव गांगुली यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकूया आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात. सौरव गांगुली यांचं संपूर्ण नाव सौरव चंडीदास गांगुली. यांना प्रेमाने दादा म्हणून ओळखले जाणारे हे एक भारतीय क्रिकेटपटू आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते डाव्या हाताने फलंदाजी करतात. गांगुली हे भारतीय राष्ट्रीय संघाचे यशस्वी कर्णधार देखील होते. मित्रांनो, क्रिकेट म्हटलं की आपला सगळ्यात आवडता आणि जवळचा खेळ. मला असं वाटतं तुमच्यापैकी 100% लोक हे गल्लीत क्रिकेट नक्कीच खेळले असतील. मग या क्रिकेट खेळातलेच खेळाडू हे आपले हिरो आहेत आणि त्यातीलच एक हिरो म्हणजे सौरव गांगुली. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त सौरव गांगुलीने केलेले रेकॉर्ड माहिती असतीलच, तरी पण पुन्हा एकदा आज मी सौरव गांगुलीच्या क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकणार आहे. मित्रांनो, सध्या सौरव गांगुली हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे आणि विस्डेन इंडियासह संपादकीय मंडळाचे विद्यमान 39वे अध्यक्ष आहेत. BCCIचे अध्यक्ष म्हणून निवड होण्यापूर्वी ते पश्चिम बंगाल भारतमधील क्रिकेटसाठी प्रशासकीय संस्था आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. क्रिकेट जगतातील एक महान कर्णधार म्हणून त्यांच्या नावाने ओळखले जाते. त्यांनी आपल्या खेळण्याच्या कारकिर्दीत स्वतःला जगातील आघाडीचा फलंदाज आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून स्थापित केले. त्यांचा मोठा भाऊ स्नेहाशीषने गांगुली यांना क्रिकेट विश्वात पुढे जाण्यास खूप मदत केली होती. गांगुली यांना भारताचा यशस्वी कर्णधार आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील एक चांगला फलंदाज म्हणून नावाजले जाते. राज्य आणि शालेय संघात खेळून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सचिन तेंडुलकर नंतर ते वन डे आंतरराष्ट्रीय मध्ये 100हून अधिक धावा करणारे भारतीय संघाचे दुसरे खेळाडू आहेत. 2002 मध्ये विस्डन क्रिकेटर्स ॲल्मॅनॅकने त्यांना विव रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, डीन जोन्स आणि मायकेल बेव्हिन यांच्यानंतर 6व्या क्रमांकाचा वन डे फलंदाज म्हणून स्थान दिले. सौरव गांगुली यांचा जन्म 8 जुलै 1972 रोजी कलकत्ता या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चंडीदास आणि आईचे नाव निरुपा असे होते. चंडीदास यांचा यशस्वी प्रिंटिंगचा व्यवसाय होता आणि शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव होते. श्रीमंत कुटुंबात जन्म घेतलेल्या गांगुली यांचे विलक्षण असे बालपण होते.
आणि त्यांना महाराजा असे नाव पडले. कलकत्तामधील लोकांचा आवडता खेळ फुटबॉल होता. त्यामुळे गांगुली हे सुरुवातीला त्या खेळाकडे आकर्षित झाले होते. परंतु शैक्षणिक अभ्यास त्यांच्या खेळाच्या मध्ये आला आणि आईने गांगुलीला क्रिकेट किंवा इतर कोणताही खेळ करिअर म्हणून खेळण्यास फारसा पाठिंबा दिला नाही. परंतु त्यांचा मोठा भाऊ स्नेहाशीष बंगाल क्रिकेट संघाचा एक क्रिकेटपटू होता आणि त्यांनी गांगुली यांच्या स्वप्नाचे समर्थन केले आणि त्यांच्या वडिलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत गांगुलीला क्रिकेट कोचिंग शिबिरात दाखल करण्यास सांगितले. आणि त्यावेळी आपला दादा म्हणजे सौरव गांगुली 10वीत शिकत होते. उजवा हात असूनही गांगुली हे डाव्या हाताने फलंदाजी करायला शिकले. त्यावेळी ते आपल्या भावाचे साहित्य सरावासाठी वापरत असे. आणि मग यानंतरच सुरुवात झाली सौरव गांगुली यांच्या खेळाडू म्हणून कारकिर्दीला. गांगुली यांनी आपल्या करिअरची सुरुवात शाळा आणि राज्यस्तरीय टीममध्ये खेळत असताना केली. एक दिवसीय सामन्यात 10,000 पेक्षा जास्त धावा काढणाऱ्या खेळाडूंमध्ये 5व्या क्रमांकावर सौरव गांगुली आहेत आणि सचिन तेंडुलकर नंतर ते दुसरे भारतीय खेळाडू आहेत. रणजी ट्रॉफी, दलीप ट्रॉफी अशा अनेक प्रादेशिक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे गांगुली यांना इंग्लंड विरुद्ध राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली. पहिल्या कसोटीत त्यांनी 131 धावा करून संघात आपलं वर्चस्व निर्माण केलं. श्रीलंका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध सातत्याने चांगलं प्रदर्शन करून आणि अनेक मॅन ऑफ द मॅच जिंकल्यानंतर त्यांची जागा संघात निश्चित झाली. 1999 मध्ये क्रिकेट विश्वचषकात राहुल द्रविड बरोबर त्यांनी 318 धावांची भागीदारी केली होती, जी वर्ल्ड कपच्या इतिहासात अजूनही सर्वोच्च आहे. 2000 मध्ये टीमच्या इतर सदस्यांच्या मॅच फिक्सिंग घोटाळ्यामुळे आणि कर्णधार सचिन तेंडुलकर यांच्या गंभीर आजारामुळे त्यांना कर्णधारपद सोडावे लागले. या सर्व कारणांमुळे गांगुली यांना कर्णधारपद देण्यात आले आणि 2003च्या वर्ल्ड कपमध्ये गांगुली यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत वर्ल्ड कप जिंकला होता. 2004 मध्ये त्यांनी भारतातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 2006 मध्ये सौरव गांगुली हे राष्ट्रीय संघात परतले आणि त्यानंतर त्यांनी आणखी चांगली कामगिरी केली. 2008 मध्ये सौरव गांगुली इंडियन प्रीमियर लीगच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधार झाले. त्याच वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेनंतर गांगुली यांनी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. डाव्या हाताने फलंदाजी करणारे सौरव गांगुली यांना एकदिवसीय सामन्यात 11,000 पेक्षा जास्त धावा करणारा यशस्वी खेळाडू म्हणून ओळखले जाते. ते भारतातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारांपैकी एक आहेत. त्यांनी 49 पैकी 21 सामन्यात संघाला यश मिळवून दिले. उत्साही कर्णधार म्हणून परिचित असलेल्या गांगुली यांनी आपल्या कर्णधारपदी अनेक नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग 4 सामनावीर पुरस्कार मिळवणारा एकमेव क्रिकेटपटू म्हणून त्यांना ओळखले जाते. एक दिवसीय सामन्यात 11,363 धावा करणारे, इतिहासातील सर्वाधिक 8वे स्थान मिळवणारे आणि भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे ते खेळाडू आहेत. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा नोंदवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. गांगुली हे एकदिवसीय सामन्यात 9,000 धावा बनवणारे दुसरे खेळाडू आहेत. त्यांचा हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या AB डिव्हिलियर्स यांनी मोडला. ICC चॅम्पियन ट्रॉफीच्या इतिहासात शतक मारणारे ते पहिले खेळाडू होते. एक दिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा, 100 विकेट्स आणि 100 कॅचचा अनोखा रेकॉर्ड बनवणारे 5 क्रिकेटर्सपैकी ते एक आहेत. त्यांची कसोटी फलंदाजीची सरासरी कधीही 40च्या खाली गेली नाही. क्रिकेट विश्वचषकात भारतीय फलंदाजाने सर्वाधिक वैयक्तिक धावा केल्या आहेत आणि त्या धावा म्हणजे 183 धावा. परदेशातील सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार त्यांनी नेतृत्व केलेल्या 28 पैकी 11 सामने जिंकले आहेत. अशा आपल्या दादाला म्हणजेच सौरव गांगुली यांना 2004 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तर गांगुली यांना 20 मे 2013 रोजी पश्चिम बंगाल सरकारकडून बंगा विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर मित्रांनो, ही होती आपल्या दादा म्हणजेच सौरव गांगुलीची क्रिकेटमधली कारकीर्द. याविषयीची सविस्तर माहिती माझ्यापेक्षा नक्कीच तुम्हाला जास्त असेल, पण तरीसुद्धा मी तुम्हाला त्यांची माहिती देण्याचा आज प्रयत्न केला आहे.
तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटते ते तुम्ही आम्हाला नक्की कळवलं पाहिजे. आणि त्याकरता आमचा व्हॉट्सअप क्रमांक तुमच्याकडे आहेच, 8698 म्हणजेच 8698869880. चला तर मग पटकन तुमचे फीडबॅक पाठवा आणि सोबतच आमचं व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटिफाय म्युझिक ॲप किंवा मग अँकर FM, रेडिओ पॉडकास्ट आणि रेडिओ पब्लिकला सुद्धा अवेलेबल आहे बरं का. सोबतच तुम्ही आमचं फेसबुक आणि इंस्टाग्रामचं रेडिओ MPSC गुरु हे पेज लाईक करा, फॉलो करा आणि शेअरसुद्धा करा. तो लिसनर्स, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.